माझ्या प्रिय देशबांधवांनो, नमस्कार. ऋतुपालट होत आहे. यावर्षी उन्हाळा देखील खूप तीव्र होता. मात्र बरं झालं, मोसमी पाऊस वेळेवर दाखल झाला आणि त्याची पुढील वाटचाल सुरळीत सुरू आहे. देशातल्या अनेक भागात मुसळधार पावसामुळे आल्हाददायक वातावरण आहे. पावसानंतर गार वाऱ्यांमुळे गेल्या काही दिवसातल्या उन्हाच्या काहिलीपासून दिलासा मिळाला आहे. आणि आपण सर्वांनी पाहिलं आहे की आयुष्यात कितीही धावपळ असो, कितीही तणाव असो, वैयक्तिक जीवन असो, सार्वजनिक जीवन असो, पावसाचं आगमन आपली मनस्थिती बदलवून टाकतं. आज भगवान जगन्नाथाची रथयात्रा देशातल्या अनेक भागांमध्ये खूपच श्रद्धापूर्वक आणि उत्साहात साजरी केली जात आहे. आता तर जगातल्या काही भागांमध्येही भगवान जगन्नाथाच्या रथयात्रेचा उत्सव साजरा केला जातो. आणि भगवान जगन्नाथजी यांच्याशी देशातला गरीब जोडलेला आहे. ज्या लोकांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा अभ्यास केलेला आहे त्यांनी पाहिलं असेल की भगवान जगन्नाथजी यांचं मंदिर आणि त्यांच्या परंपरांची ते खूप प्रशंसा करायचे, कारण त्यामध्ये सामाजिक न्याय, सामाजिक समरसता अंतर्निहित आहे. भगवान जगन्नाथ गरिबांचे दैवत आहे. आणि खूप कमी लोकांना माहीत असेल, इंग्रजीत एक शब्द आहे जगरनॉट, आणि त्याचा अर्थ आहे एक असा भव्य रथ जो कुणीही अडवू शकत नाही. आणि या जगरनॉटच्या शब्दकोशातील अर्थात देखील असं आढळून येतं की जगन्नाथाच्या रथाबरोबरच या शब्दाची उत्पत्ती झाली आहे. आणि म्हणूनच आपण समजू शकतो की जगानं देखील जगन्नाथाच्या या यात्रेला आपापल्या पद्धतीनं कशा प्रकारे याचं महत्त्व स्वीकारलं आहे. भगवान जगन्नाथजी यांच्या यात्रेनिमित्त मी सर्व देशबांधवांना शुभेच्छा देतो आणि भगवान जगन्नाथ यांच्या श्रीचरणी वंदनही करतो. भारताचं वैविध्य हे त्याचं वैशिष्ट्य देखील आहे. भारताचं वैविध्य ही भारताची ताकद देखील आहे. रमजानचा पवित्र महिना सर्वदूर श्रद्धेनं, पवित्र भावनेसह साजरा करण्यात आला. आता ईदचा सण आहे. ईद उल फितर निमित्त माझ्याकडून सर्वांना ईदच्या खूप खूप शुभेच्छा. रमजान महिना पुण्यदान करण्याचा महिना आहे, आनंद वाटण्याचा महिना आहे. आणि जेवढा आनंद वाटाल तेवढाच आनंदही वाढतो. चला, आपण सर्वांनी मिळून या पवित्र सणांपासून प्रेरणा घेऊन आनंदाचा खजिना वाटत जाऊया, देशाला पुढे नेऊया. रमजानच्या या पवित्र महिन्यात उत्तर प्रदेशच्या बिजनोर येथील मुबारकपूर गावाची अतिशय प्रेरक घटना माझ्यासमोर आली. आपल्या सुमारे 3,500 मुसलमान बंधू भगिनींची कुटुंब त्या छोट्याशा गावात राहतात. एक प्रकारे आपल्या मुस्लिम कुटुंबातील बंधू भगिनींची लोकसंख्या तिथे जास्त आहे. या रमजानच्या काळात गावकऱ्यांनी एकत्रितपणे शौचालय बांधण्याचा निर्णय घेतला आहे. आणि या वैयक्तिक शौचालयासाठी सरकारकडूनही सहायता मिळते. आणि या सहायता अंतर्गत अंदाजे 17 लाख रुपये त्यांना देण्यात आले. तुम्हाला ऐकून सुखद आश्चर्यही वाटेल, आनंदही होईल. रमजानच्या या पवित्र महिन्यात तिथल्या आपल्या सर्व मुस्लिम बंधू भगिनींनी सरकारकडे ते 17 लाख रुपये परत केले आणि असं सांगितलं की आम्ही आमचं शौचालय आमच्या मेहनतीनं, आमच्या पैशांनी बांधू. हे 17 लाख रुपये तुम्ही गावातल्या अन्य सुविधांसाठी खर्च करा. मी मुबारकपूरच्या सर्व ग्रामस्थांचे या पवित्र दिनाचं समाजाच्या कल्याणाच्या संधीत रूपांतर केल्याबद्दल अभिनंदन करतो. त्यांची एक एक गोष्ट देखील खूप प्रेरणादायी आहे. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांनी मुबारकपूरला हागणदारी मुक्त केलं.
आपल्याला माहीत आहे की आपल्या देशात सिक्कीम, हिमाचल आणि केरळ हे 3 प्रदेश यापूर्वीच हागणदारी मुक्त घोषित झाले आहेत. या आठवड्यात उत्तराखंड आणि हरियाणा देखील हागणदारी मुक्त घोषित होतील. मी या 5 राज्यांच्या प्रशासनाचे, सरकारचे आणि जनतेचे हे कार्य पूर्ण केल्याबद्दल विशेष आभार मानतो. आपण सगळेच जाणतो की एखाद्या व्यक्तीच्या जीवनात, समाजाच्या जीवनात काही चांगलं करायचं असेल तर खूप मेहनत करावी लागते. जर आपलं हस्ताक्षर खराब आहे आणि ते सुधारायचं आहे तर बराच काळ अतिशय जागरूक राहून प्रयत्न करावे लागतात. तेव्हा कुठे शरीराच्या, मनाच्या ते अंगवळणी पडतं. स्वच्छतेचा विषयी तसाच आहे. या वाईट सवयी आपल्या स्वभावाचा भाग बनल्या आहेत, आपल्या सवयींचा भाग बनल्या आहेत. यापासून मुक्ती मिळवण्यासाठी आपल्याला नियमितपणे प्रयत्न करावेच लागतील. प्रत्येकाचं लक्ष वेधून घ्यावंच लागेल. चांगल्या प्रेरणादायी घटनांचं पुन्हा पुन्हा स्मरण करावंच लागेल. आणि मला आनंद वाटतो की आता स्वच्छता हा सरकारी कार्यक्रम राहिलेला नाही, ती समाजाची, सामान्य माणसाची चळवळ बनत चालली आहे. आणि सरकारमध्ये बसलेले लोक देखील लोकसहभागातून हे कार्य पुढे नेतात. तेव्हा त्याची ताकद कित्येक पटीने वाढते. अलीकडेच एक अतिशय उत्तम घटना माझ्या ध्यानात आली जी मी तुम्हाला अवश्य सांगू इच्छितो. ही घटना आहे आंध्र प्रदेशातल्या विजयनगरम जिल्ह्यातली. तिथल्या प्रशासनाने लोकसहभागातून एक मोठं काम हाती घेतलं. 10 मार्चला सकाळी 6 वाजल्यापासून 14 मार्चला सकाळी 10 वाजेपर्यंत 100 तासांचं अथक अभियान. आणि उद्दिष्ट काय होतं? 100 तासांमध्ये 71 ग्रामपंचायतींमध्ये 10,000 घरांमध्ये शौचालय बांधणं. आणि माझ्या प्रिय देशबांधवांनो, तुम्हाला हे ऐकून आनंद होईल की जनतेनं आणि प्रशासनानं मिळून 100 तासांमध्ये 10,000 शौचालय बांधण्याचं काम यशस्वीपणे पूर्ण केलं. 71 गावं हागणदारी मुक्त झाली. मी सरकारमध्ये बसलेल्या लोकांचं, सरकारी अधिकाऱ्यांचं आणि विजयनगरम जिल्ह्यातल्या त्या गावच्या नागरिकांचं खूप खूप अभिनंदन करतो. त्यांनी अथक परिश्रमांनी एक अतिशय प्रेरणादायी उदाहरण समोर ठेवलं आहे. गेले काही दिवस मन की बात साठी जनतेकडून नियमितपणे सूचना येत असतात. नरेंद्र मोदी ॲपवर येतात, माय गव्ह इन वर येतात, पत्रांच्या माध्यमातून येतात, आकाशवाणीकडे येतात. श्रीयुत प्रकाश त्रिपाठी यांनी आणीबाणीची आठवण काढताना लिहिलंय की 25 जून हा लोकशाहीच्या इतिहासातला एक काळा कालखंड आहे. प्रकाश त्रिपाठी यांची लोकशाही बद्दल ही जागरूकता कौतुकास्पद आहे. आणि लोकशाही ही एक व्यवस्था आहे असं नाही, तर ती एक संस्कार देखील आहे. अंतर्मनातील सजगता ही मुक्तीची किंमत आहे. लोकशाहीप्रती नियमित जागरूकता आवश्यक असते. आणि म्हणूनच लोकशाहीवर आघात करणाऱ्या बाबींचंही स्मरण करायचं असतं. आणि लोकशाहीच्या चांगल्या बाबींच्या दिशेने पुढे मार्गक्रमण करायचं असतं. 25 जून 1975 ती अशी काळरात्र होती जी कोणताही लोकशाही प्रेमी विसरू शकणार नाही, कोणताही भारतवासी विसरू शकणार नाही. एक प्रकारे देशाचं रूपांतर तुरुंगांमध्ये करण्यात आलं होतं. विरोधी सूर दाबण्यात आला होता. जयप्रकाश नारायण यांच्यासह देशातल्या गणमान्य नेत्यांना तुरुंगात डांबण्यात आलं होतं. न्यायव्यवस्था देखील संकट काळाच्या त्या भयावह सावलीपासून वाचू शकली नव्हती. वृत्तपत्रांना तर पूर्णपणे बेरोजगार बनवण्यात आलं होतं. आजचे पत्रकारिता जगातले विद्यार्थी, लोकशाहीत काम करणारे लोक त्या काळ्या कालखंडाचा वारंवार स्मरण करून लोकशाहीप्रती जागरूकता वाढवण्यासाठी निरंतर प्रयत्न करत आहेत आणि करत राहायला हवं. त्यावेळी अटल बिहारी वाजपेयी देखील तुरुंगात होते.
जेव्हा आणीबाणीला 1 वर्ष पूर्ण झालं तेव्हा अटलजींनी एक कविता लिहिली होती आणि त्यांनी त्यावेळेच्या मनस्थितीचं वर्णन आपल्या कवितेत केलं आहे. झुलसाता जेठ मास, शरद चांदनी उदास. झुलसाता जेठ मास, शरद चांदनी उदास. सिसकी भरते सावन का, अंतरघट रीत गया. एक बरस बीत गया, एक बरस बीत गया. सिकचों में सिमटा जग, किंतु विकल प्राण विहग. सिकचों में सिमटा जग, किंतु विकल प्राण विहग. धरती से अंबर तक, धरती से अंबर तक, गुंज मुक्ति गीत गया. एक बरस बीत गया, एक बरस बीत गया. पथ निहारते नयन, गिनते दिन पलछिन. पथ निहारते नयन, गिनते दिन पलछिन. लौट कभी आएगा, लौट कभी आएगा, मन का जो मीत गया. एक बरस बीत गया. लोकशाहीवर प्रेम करणाऱ्यांनी मोठी लढाई लढली आणि भारतासारखा देश, एवढा मोठा विशाल देश, जेव्हा संधी मिळाली तेव्हा भारताच्या जनतेच्या नसानसात लोकशाही कशी भिनली आहे त्या ताकदीचं दर्शन निवडणुकांच्या माध्यमातून घडवलं. जनतेच्या नसानसात भिनलेली लोकशाहीची ही भावना आपला अमर ठेवा आहे. हा वारसा आपल्याला अधिक सशक्त करायचा आहे. माझ्या प्रिय देशबांधवांनो, प्रत्येक भारतीयाची मान आज जगात अभिमानानं उंचावली आहे. 21 जून 2017 संपूर्ण जग योगमय झालं होतं. समुद्रापासून पर्वतापर्यंत लोकांनी सकाळ सकाळी सूर्याच्या किरणांचं स्वागत योगाच्या माध्यमातून केलं. असा कुठला भारतीय असेल ज्याला याचा अभिमान वाटला नसेल? असं नाही की पूर्वी योगाभ्यास नव्हता, मात्र आज जेव्हा योगाच्या धाग्यात बांधले गेले आहोत, योग जगाला जोडण्याचं कारण बनलं आहे. जगातील बहुतांश सर्व देशांनी योगची ही संधी आपली संधी बनवली. चीनमधील द ग्रेट वॉल ऑफ चायना इथे लोकांनी योगाभ्यास केला, तर पेरू इथे माचू पिच्चू या जागतिक वारसास्थळी समुद्र सपाटीपासून 2400 मीटर उंचीवर लोकांनी योगासनं केली. फ्रान्समध्ये आयफेल टॉवरच्या छायेत लोकांनी योगाभ्यास केला. UAE अबुधाबी इथं 4000हून अधिक लोकांनी सामूहिक योगाभ्यास केला. अफगाणिस्तानमध्ये हेरात इथं धरण सलमा बंधाऱ्यावर योगासनं करून भारत अफगाण मैत्रीला एक नवीन आयाम दिला. सिंगापूर सारख्या छोट्या ठिकाणी 70 जागी कार्यक्रम झाले आणि त्यांनी आठवडाभराचं अभियान सुरू केलं आहे. संयुक्त राष्ट्रांनी आंतरराष्ट्रीय योग दिनाची 10 टपाल तिकीटं छापली आणि जारी सुद्धा केली. संयुक्त राष्ट्रांच्या मुख्यालयात योगा सेशन विथ योगा मास्टर्सचं आयोजन करण्यात आलं. संयुक्त राष्ट्रांचा कर्मचारी वर्ग, जगभरातले राजनैतिक अधिकारी, प्रत्येक जण यात सहभागी झाला. या वर्षीही पुन्हा एकदा योगाने जागतिक विक्रम नोंदवण्याचं काम केलं. गुजरातमध्ये अहमदाबाद इथे जवळपास 55,000 लोकांनी एकाच वेळी योगासनं करून एक नवीन जागतिक विक्रम नोंदवला. मलाही लखनौ इथे योग कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळाली. मात्र पहिल्यांदाच मला पावसात योगासनं करण्याचं सौभाग्य लाभलं. आपल्या जवानांनी जिथे उणे 20, 25, 40 अंश तापमान असतं त्या सियाचीनमध्येही योगाभ्यास केला. आपले सशस्त्र दल असेल, सीमा सुरक्षा दल असेल, ITBP असेल, CRPF असेल, CISF असेल, प्रत्येकाने आपल्या कामाबरोबर योगासनांना आपला हिस्सा बनवला आहे. या योगदिनी मी म्हटलं होतं की 3 पिढ्या, कारण हा 3रा आंतरराष्ट्रीय योग दिन आहे, म्हणून मी म्हटलं होतं की कुटुंबातील 3 पिढ्या एकत्रितपणे योग करत असतानाचं त्यांचं छायाचित्र मला पाठवा. काही दूरचित्रवाणी वाहिन्यांनी देखील हा मुद्दा उचलून धरला. मला यासंबंधी अनेक छायाचित्र आली. त्यातली काही निवडक छायाचित्र नरेंद्र मोदी ॲपवर संग्रहित करण्यात आली आहेत. ज्या प्रकारे
संपूर्ण जगभरात योगाची चर्चा होत आहे. त्यात एक गोष्ट समोर आली आहे की आजचा जो आरोग्याप्रती दक्ष समाज आहे तो तंदुरुस्तीकडून सुदृढतेच्या दिशेनं पावलं टाकत आहे. आणि त्यांना कळून चुकलं आहे की तंदुरुस्तीचे महत्त्व तर आहेच, परंतु सुदृढता मिळवण्यासाठी योग एक उत्तम मार्ग आहे. रिस्पेक्टेड प्राइम मिनिस्टर सर, मैं डॉक्टर अनिल सोनारा अहमदाबाद गुजरात से बोल रहा हूँ. सर, मेरा एक सवाल है कि रिसेंटली केरला में हमने आपको सुना था कि डिफरेंट डिफरेंट प्लेसेस पे जो बुके एज अ गिफ्ट हम देते हैं उसकी जगह काइंड ऑफ गुड बुक्स हमको देनी चाहिए एज अ मोमेंटो. इस चीज़ का आपने शुरुआत गुजरात में अपने कार्यकाल में भी करवाया था सर, लेकिन अभी इन रिसेंट डेज हमें ये ज़्यादा देखने को नहीं मिल रहा है. सो कैन वी डू समथिंग? हम क्या इस चीज़ के बारे में कुछ कर नहीं सकते जिससे देशव्यापी तौर पे इस चीज़ का इम्प्लिमेंटेशन हो सके सर? काही दिवसांपूर्वी मला माझ्या अतिशय आवडत्या कार्यक्रमाला जाण्याची संधी मिळाली. केरळमध्ये गेली काही वर्ष एक चांगला कार्यक्रम आयोजित केला जातो. PN पणीकर प्रतिष्ठानातर्फे एक चांगला कार्यक्रम आयोजित केला जातो आणि लोकांना पुस्तकं वाचण्याची सवय लागावी, लोक पुस्तक वाचनाप्रती जागरूक व्हावेत यासाठी वाचन दिन, वाचन महिना साजरा केला जातो. तर मला त्याच्या उद्घाटनाला जाण्याची संधी मिळाली आणि मला तिथे हे देखील सांगण्यात आलं की आम्ही बुके नाही तर बुक देतो. मला बरं वाटलं. आता मलाही जी गोष्ट माझ्या ध्यानातून निसटली होती तिचं पुन्हा स्मरण झालं. कारण जेव्हा मी गुजरातमध्ये होतो तेव्हा मी सरकारमध्ये एक परंपरा बनवली होती की आपण पुष्पगुच्छ द्यायचा नाही तर पुस्तक द्यायचं किंवा हातरुमाल देऊनच स्वागत करायचं. आणि खादीचा हातरुमाल, जेणेकरून खादीला चालना मिळेल. जोवर मी गुजरातमध्ये होतो आम्हा सर्वांची सवय बनली होती, मात्र इथे आल्यानंतर माझी ती सवय सुटली होती. पण आता केरळला गेलो आणि पुन्हा एकदा ती जागरूक झाली आणि मी तर आता सरकारमध्ये पुन्हा खालच्या लोकांना सूचना द्यायला सुरुवात केली आहे. आपण देखील हळूहळू स्वभाव बनवू शकतो. आणि पुष्पगुच्छांचं आयुष्य खूप कमी असतं. एकदा हातात घेतला की मग आपण ठेवून देतो. मात्र जर पुस्तक दिलं तर एक प्रकारे घराचा भाग बनतं, कुटुंबाचा भाग बनतं. खादीचा रुमाल देऊनही स्वागत केलं तर किती गरीब लोकांना मदत होईल. खर्च देखील कमी होतो आणि योग्य प्रकारे त्याचा उपयोगही होतो. आणि जेव्हा मी ही गोष्ट सांगत आहे तर अशा गोष्टींचं किती ऐतिहासिक मूल्य असतं. गेल्या वर्षी मी जेव्हा इंग्लंडला गेलो होतो तेव्हा लंडनमध्ये ब्रिटनची राणी एलिझाबेथ यांनी मला भोजनासाठी निमंत्रित केलं होतं. एक मातृसुलभ वातावरण होतं. अतिशय प्रेमाने त्यांनी मला जेवू घातलं. मात्र नंतर त्यांनी मला अतिशय आदराने भावात्मक स्वरात एक छोटासा खादीचा आणि धाग्यांनी विणलेला एक हातरुमाल दाखवला आणि त्यांच्या डोळ्यात चमक होती. त्या म्हणाल्या की जेव्हा माझं लग्न झालं होतं तेव्हा महात्मा गांधी यांनी मला हा रुमाल भेट म्हणून दिला होता, लग्नाच्या शुभेच्छा म्हणून. कितीतरी वर्ष लोटली, मात्र राणी एलिझाबेथ यांनी महात्मा गांधी यांनी दिलेला रुमाल सांभाळून ठेवला आहे. आणि मी गेलो तेव्हा अतिशय आनंदाने त्या मला तो दाखवत होत्या. आणि जेव्हा मी पाहत होतो तेव्हा त्यांचा आग्रह होता की मी त्याला स्पर्श करून तो पाहावा. महात्मा गांधी यांची एक छोटीशी भेट त्यांच्या आयुष्याचा भाग बनली, त्यांच्या इतिहासाचा भाग बनली. मला खात्री आहे की या सवयी रातोरात बदलत नाहीत आणि जेव्हा कधी असं म्हणतो तेव्हा टीकेचा धनी व्हावं लागतं. मात्र तरीही अशा गोष्टी सांगायला हव्यात, प्रयत्न करत राहायला हवं. आता मी असं तर नाही म्हणू शकत ना की मी कुठे गेलो आणि कुणी मला पुष्पगुच्छ भेट दिला तर मी त्याला नकार देईन. असं तर नाही करू शकणार. मात्र तरीही टीका होईल. मात्र बोलत राहिलं तर हळूहळू सुधारणा देखील होती. माझ्या प्रिय देशबांधवांनो, पंतप्रधान या नात्याने अनेक प्रकारची कामं असतात. फायलींमध्ये गुंतलेलो असतो. मात्र मी माझ्यासाठी एक सवय विकसित केली आहे की मला जी पत्र येतात त्यातली काही पत्र मी रोज वाचतो आणि त्यामुळे मला सामान्य माणसाशी जुळवून घेण्याची संधी मिळते. वेगवेगळ्या प्रकारची पत्र येतात, वेगवेगळ्या प्रकारची माणसं पत्र लिहितात. अलीकडेच मला एक असं पत्र वाचायला मिळालं
मला वाटतं की त्याबाबत मी तुम्हाला अवश्य सांगायला हवं. दूर दूर दक्षिण भारतातल्या तामिळनाडूमधील मदुराई इथल्या एक गृहिणी अरुलमोझी सर्वनन यांनी मला एक पत्र पाठवलं. आणि पत्र काय होतं तर त्यांनी लिहिलं होतं की त्यांच्या कुटुंबात मुलांचं शिक्षण वगैरे लक्षात घेऊन काही ना काही आर्थिक उपक्रम हाती घेण्याचा त्यांनी विचार केला, जेणेकरून कुटुंबाला थोडी आर्थिक मदत होईल. मी मुद्रा योजनेअंतर्गत बँकेतून पैसे घेतले आणि बाजारातून काही सामान आणून त्याचा पुरवठा करण्याच्या दिशेने काम सुरू केलं. तेवढ्यात माझ्या लक्षात आलं की भारत सरकारने ई बाजारपेठ नावाची एक यंत्रणा उभारली आहे. तेव्हा मी याचा शोध घेतला, काही लोकांनाही विचारलं. मी स्वतःचंही नाव त्यात नोंदवलं. मी देशबांधवांना सांगू इच्छितो की तुम्हाला देखील वेळ मिळाला तर इंटरनेटवर EGEM EGEM ला अवश्य भेट द्या. एक नव्या प्रकारची यंत्रणा आहे. जो कोणी सरकारमध्ये एखाद्या वस्तूचा पुरवठा करू इच्छितो, छोट्या छोट्या वस्तू पाठवू इच्छितो, विजेचे दिवे पाठवू इच्छितो, कचऱ्याची टोपली पाठवू इच्छितो, झाडू पाठवू इच्छितो, खुर्ची पाठवू इच्छितो, टेबल पाठवू इच्छितो, विकायचं असेल तर तो आपलं नाव नोंदवू शकतो. त्याच्याकडे कोणत्या दर्जाचा माल आहे ते त्यावर लिहून ठेवू शकतो, कितीला विकायचं आहे ते लिहू शकतो. आणि या संकेतस्थळाला भेट देऊन दर्जेदार वस्तूमध्ये तडजोड न करता स्वस्तात माल कोण देऊ शकतो हे पाहणं सरकारच्या विभागांना बंधनकारक आहे. आणि मग त्यांना ऑर्डर दिली जाते. यामुळे दलालांचा अडथळा नाहीसा झाला, संपूर्ण पारदर्शकता आली, समोरासमोर काही होत नाही, तंत्रज्ञानाच्या माध्यमातून सगळं काही होतं. त्यामुळे EGEM वर जे नोंदणी करतात त्यांच्याकडे सरकारच्या सर्व विभागांचं लक्ष असतं. मध्ये दलाल नसल्यामुळे वस्तू अतिशय स्वस्त दरात मिळतात. या अरुलमोझी मॅडमनी सरकारच्या या संकेतस्थळावर त्या ज्या ज्या वस्तू पुरवू शकतात त्याची नोंदणी केली. आणि गंमत अशी की त्यांनी मला जे पत्र लिहिलं आहे ते खूप रोचक आहे. त्यांनी लिहिलंय की एकतर त्यांना मुद्रा योजनेअंतर्गत पैसे मिळाले, त्यांचा व्यवसाय सुरू झाला. EGEM वर मी काय पुरवू शकते याची यादी मी पाहिली आणि मला पंतप्रधान कार्यालयाकडून ऑर्डर मिळाली, PMO कडून. माझ्यासाठी ही नवीन बातमी होती की पंतप्रधान कार्यालयाने काय मागवलं असेल. तर त्यांनी लिहिलंय की पंतप्रधान कार्यालयाने माझ्याकडून 2 थर्मोस विकत घेतले आणि 1600 रुपये मला मानधन पाठवण्यात आलं. हे आहे सक्षमीकरण. ही आहे उद्यमशीलतेला प्रोत्साहन देण्याची संधी. जर अरुलमोझी यांनी मला पत्र लिहिलं नसतं तर बहुधा माझ्याही ध्यानात आलं नसतं की EGEM व्यवस्थेत दूरवर एक गृहिणी छोटंसं काम करत आहे, तिचा माल पंतप्रधान कार्यालयाकडून खरेदी केला जाऊ शकतो. हीच देशाची ताकद आहे. यामध्ये पारदर्शकता आहे, यामध्ये सक्षमीकरण देखील आहे, यामध्ये उद्यमशीलताही आहे. सरकारी ई बाजारपेठ GEM माझी इच्छा आहे की ज्याला कुणाला अशा प्रकारे सरकारला आपला माल विकायचा आहे त्यांनी यात स्वतःला अधिकाधिक जोडून घ्यावं. मला वाटतं की किमान सरकार आणि कमाल प्रशासन यांचं एक उत्तम उदाहरण आहे. आणि याचं उद्दिष्ट काय आहे? किमान किंमत आणि कमाल सुलभता, कार्यक्षमता आणि पारदर्शकता. माझ्या प्रिय देशबांधवांनो, एकीकडे आपण योगाबाबत अभिमान बाळगतो तर दुसरीकडे आपण अंतराळ विज्ञानात आपलं जे यश आहे त्याचाही अभिमान बाळगू शकतो. आणि हेच तर भारताचं वैशिष्ट्य आहे की जर आपले पाय योग साधनेसाठी जमिनीवर आहेत तर आपली स्वप्न दूर आकाशातील क्षितिज पार करण्यासाठी देखील आहेत. काही दिवसांपूर्वी क्रीडा क्षेत्रातही आणि विज्ञानातही भारताने खूप काही करून दाखवलं आहे. भारत आज केवळ जमिनीवरच नव्हे तर अंतराळातही आपली पताका फडकवत आहे. 2च दिवसांपूर्वी इस्रोने कार्टोसेट 2 मालिकेतल्या उपग्रहासह 30 लघु उपग्रह प्रक्षेपित केले. आणि या उपग्रहांमध्ये भारताव्यतिरिक्त फ्रान्स, जर्मनी, इटली, जपान, ब्रिटन, अमेरिका अशा जवळपास 14 देशांचे उपग्रह समाविष्ट होते. आणि भारताच्या लघु उपग्रह अभियानामुळे कृषी क्षेत्रात, शेतीच्या कामात, नैसर्गिक आपत्तीच्या संदर्भात बरीच मदत होईल.
काही दिवसांपूर्वीची ही गोष्ट आपणा सर्वांच्या लक्षात असेल. इस्रोने G-19चं यशस्वी प्रक्षेपण केलं होतं. आणि आतापर्यंत भारताने जे उपग्रह प्रक्षेपित केले आहेत त्यामध्ये हे सर्वात वजनदार हेवी उपग्रह होते. आणि आपल्या देशातल्या वृत्तपत्रांनी तर हत्तीच्या वजनाशी त्याची तुलना केली होती. तर तुम्ही कल्पना करू शकता की आपल्या वैज्ञानिकांनी अंतराळ क्षेत्रात किती मोठं काम केलं आहे. 19 जूनला मंगळ मोहिमेला 1000 दिवस पूर्ण झाले. तुम्हा सर्वांना माहीत असेल की जेव्हा मंगळ मोहिमेसाठी आपण यशस्वीपणे कक्षेत स्थान मिळवलं होतं तेव्हा ही संपूर्ण मोहीम 6 महिन्याच्या कालावधीसाठी होती. त्याचे आयुष्य 6 महिन्याचं होतं. मात्र मला आनंद वाटतो की आपल्या वैज्ञानिकांच्या प्रयत्नांची ताकद आहे की 6 महिने तर पार केलेच, पण 1000 दिवसांनंतर सुद्धा आपलं हे मंगळयान अभियान काम करत आहे. छायाचित्र पाठवत आहे, माहिती देत आहे, वैज्ञानिक माहिती मिळत आहे, तर निर्धारित आयुष्यापेक्षा अधिक काळ काम करत आहे. 1000 दिवस पूर्ण होणं आपल्या वैज्ञानिक प्रवासासाठी, आपल्या अंतराळ प्रवासासाठी खूप महत्त्वाची बाब आहे. सध्या क्रीडा क्षेत्रातही आपण पाहत आहोत की आपल्या युवकांची कामगिरी उंचावत आहे. शिक्षणाबरोबरच खेळांमध्येही आपल्या तरुण पिढीला भवितव्य दिसत असल्याचं जाणवत आहे. आणि आपल्या खेळाडूंमुळे, त्यांच्या पराक्रमामुळे, त्यांच्या कामगिरीमुळे देशाचं नाव उज्ज्वल होत आहे. नुकताच भारताचा बॅडमिंटनपटू किदांबी श्रीकांत यांनी इंडोनेशिया खुल्या स्पर्धेत विजय मिळवून देशाचा गौरव वाढवला. या विजयाबद्दल मी त्यांचे आणि त्यांच्या प्रशिक्षकांचे मनापासून अभिनंदन करतो. काही दिवसांपूर्वी मला धावपटू पी.टी. उषा यांच्या उषा स्कूल ऑफ ॲथलेटिक्सच्या सिंथेटिक ट्रॅकच्या उद्घाटन समारंभात सहभागी होण्याची संधी मिळाली. आपण खेळांना जितकं प्रोत्साहन देऊ, खेळ भावनाही त्याबरोबर येतील. व्यक्तिमत्व विकासात खेळ महत्त्वाची भूमिका पार पाडतो. सर्वांगीण व्यक्तिमत्व विकासात खेळाचं महत्त्व अनन्यसाधारण आहे. देशात प्रतिभावान खेळाडूंची कमतरता नाही. जर आपल्या कुटुंबातील मुलांना खेळात रस असेल तर त्यांना संधी द्यायला हवी. त्यांना मैदानातून उचलून खोलीत बंद करून अभ्यासासाठी प्रवृत्त केलं जाऊ नये. त्यांनी अभ्यासही करावा, त्यातही ते चमकदार कामगिरी दाखवू शकत असतील तर दाखवावी. मात्र जर खेळात त्याचं प्रावीण्य आहे, आवड आहे, तर शाळा, महाविद्यालय, कुटुंब, आसपासचे लोक प्रत्येकाने त्याला बळ द्यायला हवं, प्रोत्साहन द्यायला हवं. पुढल्या ऑलिम्पिकसाठी प्रत्येकाने स्वप्न बाळगायला हवी. पुन्हा एकदा माझ्या प्रिय देशबांधवांनो, पावसाळी ऋतू, लागोपाठ येणारे सण, एक प्रकारे या कालखंडाची अनुभूतीच नवीन असते. मी पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना शुभेच्छा देतो आणि पुढल्या मन की बातच्या वेळी पुन्हा काही नवीन गोष्टी सांगेन.